नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व साईजसाठी 10 इंचाची बाही कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे. तर सर्व साईजमध्ये हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे बाहीची उंची. जिकडे बंद बाजू असते तिकडे असते बाही. आता इथे मी बाही घेणार आहे 10 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे 11 इंच. अजून एकदा असंच 11 इंचावरती मी पॉइंट देते. आता 10 + 1 11 इंच, कॅप हाईट 3.5 इंच. आता इथे मुंडा घेर घेऊया आपण 7.5 इंच. आता लक्षात ठेवायचं आहे, कधीही बाही कटिंग करताना ब्लाऊजवरून घ्या किंवा अंगावरून घ्या, मुंडा घेर घ्यायचाच आहे मोजून, म्हणजे बाही एकदम परफेक्ट बसते. तर मुंडा घेर घ्यायला विसरायचं नाही. मुंडा घेरावरूनच बाहीचं कटिंग करायचं. आता इथं मुंडा घेर 7.5. तर इथून पहा अशी तिरका टेप ठेवायचा आणि ही जी कॅप हाईटची लाईन आहे यावरती असा बरोबर 7.5 इंच पॉईंट कुठे येतोय हे पाहून आपण अशी इथे एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. आता हा पॉईंट दिल्यानंतर एक तिरकी लाईन मी ओढून घेते. परत याचा सेंटर करून घेते मी. पहा मी इथेही याचा एक असा सेंटर करून घ्यायचा. समसमान या लाईनचे 4 भाग होण्यासाठी मी काय केलं, सर्वात पहिल्यांदा या लाईनचा असा सेंटर करून घेतला, म्हणजे समसमान आपले 2 भाग तयार झाले. 2 भाग तयार झाल्यानंतर हा जो एक भाग आहे त्याचा परत सेंटर केला आणि याचे 2 भाग तयार करून घेतले. मग परत इकडचा हा जो एक भाग आहे त्याचा सेंटर करून 2 भाग तयार करून घेतले. अशा पद्धतीने आपले 4 भाग समसमान तयार होतात. पहा 1 2 3 आणि 4 असे समसमान मी 4 भाग तयार करून घेतलेले आहेत. सर्व साईजसाठी हा फॉर्म्युला आहे. पहा सर्व साईजमध्ये हे 4 भाग करायचे आहेत आणि इथं सर्व साईजमध्ये इथं 1 इंच घ्यायचं. कंपल्सरी हे बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच घ्यायचं आहे. इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच. या पद्धतीने म्हणजे मुंडा घेर जेव्हा घेऊन तुम्ही बाहीचं कटिंग करता त्यावेळेस तुमची बाही अजिबात कमी पडत नाही. परफेक्ट जेवढा मुंडा आहे तेवढा बाहीचा मुंडा असला की अजिबात तुमची बाही कमीच नाही पडणार किंवा जास्त सुद्धा नाही होणार. आता हा 1 इंचाचा जो मी पॉईंट घेतलाय तो पहा या पहिल्या पॉईंटवर आणून मी असा जोडला. फक्त हे पॉईंट जोडले तरी बाहीचे आकार तयार होतात. आता इथं मी सेंटरला घेऊन आले आणि पहा या पद्धतीने फक्त हा पहिला पॉईंट सेंटर आणि हा तिसरा पॉईंट, हा जो पानाचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होतो. नवीन शिकणारं कोणी असेल तर पहा, ज्यांना पानाचा आकार जमत नाही तर त्यांनी या पद्धतीने पानाचा आकार द्यायचा आहे. म्हणजे तुमच्या बाहीमध्ये जेवढा गॅप हवा आहे पुढच्या आणि पाठीमागच्या आकारामध्ये तेवढाच गॅप इथे तयार होतो. आता इथे पाठीमागचा आकार द्यायचा आहे. हा झाला आपला बाहीचा पुढचा आकार. जो खोल खड्डा असतो तिकडचा हा आकार. खोल खड्डा कुठे असतो तर पुढच्या बाजूला असतो. तर हा आपला आकार तयार झाला. आता बाहेरील आकार देण्यासाठी मी इथं एक पॉईंट घेतला. 1 पाव इंचावरतीच पॉईंट घ्यायचा, जास्त नाही. आणि पहा इथून या पॉईंटवरून हा दुसरा पॉईंट आहे यावरती हा असा आकार आणला आणि इथे पहा या पद्धतीने या तिसऱ्या पॉईंटवरती आणि इथं खाली असं खूप सुंदर असे हे बाहीचे आकार जे आहेत ते तयार होतात. आता याच्या पुढे मार्जिन घ्यायचं आहे. अजून आपण मार्जिन घेतलेलं नाही, तर हे मी मार्जिन 1.5 इंच घेणार आहे. जर तुमच्या ब्लाऊजमध्ये 2 इंच असेल तर इथे 2 इंच टाका. जर तुम्ही इथं 1.5 इंच टाकलं आणि ब्लाऊजमध्ये 2 इंच मार्जिन असेल तर तुमची बाही नक्की कमी पडणार आहे. हे एक तुमचं कारण होऊ शकतं बाही कमी पडण्याचं.
दुसरं कारण काय होऊ शकतं, मुंडाघेर न मोजता तुम्ही जर बाही कटिंग करत असाल, मुंडाघेर ब्लाऊजवरती 8 इंच असेल आणि इथं तुम्ही 7.5 इंच जर घेतला तर नक्की तुमची बाही जी आहे ती कमी पडणार आहे. ही 2 कारणं आहेत तुमची बाही कमी पडण्याची. तर इथे मी ब्लाऊजमध्ये नेहमी 1.5 इंच मार्जिन वापरते म्हणून 1.5 इंच घेतलेलं आहे. तुम्ही जर 2 इंच घेत असाल तर इथे 2च इंच मार्जिन घ्यायचं आहे. 5.25 इंच इथं मी दंडघेर घेतलाय आणि 1.5 इंच मार्जिन. जसं की मी इथं हा मुंडाघेर वापरला, बाहीला आकार दिले, सर्व फॉर्म्युला कॅप हाईट सुद्धा कितीही तुमची कोणतीही साईज असू द्या, 10 इंचाच्या बाहीसाठी तुम्ही 3.5 इंचच कॅप हाईट वापरायची आहे. आता हे मार्जिन जे आहे यापुढे ते असं जोडून घ्यायचं. जोडून घेतल्यानंतर इथे पहा, अर्धा ते पाव इंच तुम्ही डाऊन करा आणि असे आकार देऊन घ्या. आता अजून एक तुमचं कमेंट असते की इथे बाहीमध्ये घोळ येतो, तर तुम्ही काय करायचं आहे, शिलाई देताना 1.5 ते 2 इंच सरळ अशी शिलाई देत यायचं आणि परत इथून थोडी कर्व घ्यायची अशा पद्धतीने. पूर्ण इथंपर्यंतही नाही जायचं, सेंटरलाच इथे अशी कर्वमध्ये शिलाई घेऊन परत या पद्धतीने फिटिंग करायचं. म्हणजे जो इथे घोळ येतोय तो घोळ कमी होऊन जातो, त्यामुळे चुन्याही पडत नाहीत आणि घोळही येत नाही. इथे सुद्धा हे डाऊन करायचं आहे. जेव्हा आपण ब्लाऊजला बाही जोडतो तेव्हा हे बरोबर आकार मॅच होतात. का तर आपण मुंड्याचे आकार जे आहेत ब्लाऊजच्या देतो त्यावेळेस सुद्धा अर्धा इंच डाऊन करतो घोळ येऊ नये म्हणून. त्यामुळे इथे सुद्धा हे डाऊन करायचं आहे अर्धा इंच, बरोबर परफेक्ट आकार हे आपले मॅच होतात. तर इथं मी तुम्हाला बाही कमी का पडते याचं कारण सुद्धा सांगितलं. आता इथे पहा आपली बाही घडी किती भरतीये. आता ही साईज कोणतीही असो, पहा इथे जवळपास 8.5 इंच हा ही बाहीची घडी भरतीये. पहा इथे 8.5 इंच बाहीची घडी भरली आणि जर 2 इंच मार्जिन असते तर 9 इंच इथं बाहीची घडी भरली असती. ठीक आहे. तर इथे या पद्धतीने मी बाहीचं कटिंग केलेलं आहे. आता 7.5 इंच मुंडाघेर जो आहे तो 34 पर्यंत असू शकतो. तर समजा ही आपली 34ची बाही आहे. तर मुंडाघेर कमी जास्त असतो त्यामुळे साईजनुसार शक्यतो आपल्याला कटिंग करायचं नाही, शक्यतो मुंडाघेरानुसारच कटिंग करायचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या काही शंका असतील तर अजून तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.